माझ्या माहितीप्रमाणे 4 ते 5 दिवस उलटलेत. कॅन्डल मार्च झाला, लाठीचार्ज झाला, पोलिसांची धावपळ झाली, अनेक राजकीय नेत्यांचे स्टेटमेंट्स आले आणि पुढे जाऊन काय झालं त्या 4 वर्षाच्या चिमुकलीसोबत हा प्रश्न नाही का? त्या 65 वर्षीय नराधमाला फाशी कधी होणार आहे? होणार पण आहे की नाही होणार? अक्षय शिंदेचा जसा एन्काउंटर केला गेला होता तसा या 65 वर्षीय म्हाताऱ्याचा एन्काउंटर होऊ शकत नाही का? असे अनेक प्रश्न. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ त्याच मुद्द्यांवर आहे, तो शेवटापर्यंत नक्की पहा. मन सुन्न होतंय, तळपायाची आग मस्तकात जाते. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे की माणसांची कातडी पांघरून फिरणाऱ्या नीच वासनांध नराधमांचा महाराष्ट्र आहे, यावर आता शंका निर्माण होते. अजून नीट उमललेली देखील नसलेल्या कळीला शेणाच्या ढिगाऱ्यात कुस्करण्यात आलं. शेणात केवळ कोवळ्या जीवाचं स्वप्न, तिचं हसणं बाळगणंच नाही तर महाराष्ट्रातल्या माणुसकीचं, सात्विकतेचं अंधपतन झालं. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली त्या महाराष्ट्रातल्या लेकी आज सुरक्षित नाही. त्यांना शेणाच्या ढिगाऱ्याखाली दाबलं जातंय. ज्या लेकींनी आपल्या गर्भात उद्याचा महाराष्ट्र घडवणारी पिढी घडवली, आज त्याच लेकींना बालवयातच वासनेचं शिकार बनवलं जातंय. एका 65 वर्षीय म्हाताऱ्या नराधमाने आपल्या वासनेमुळे एका अवघ्या 4 वर्षीय बालिकेचे जे लचके तोडले, ते दुःख एकट्या तिचं किंवा तिच्या आईवडिलांचं नाही. या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शर्मेनं नुसती खाली गेली नव्हे तर पार वाकून मोडून पडली. एकीकडे महाराष्ट्र दिन साजरा होतोय, दुसरीकडे विकासाचं प्रतीक म्हणून मिसिंग लिंकचं उद्घाटन होत असताना हा नीच नराधम उद्याचं भविष्य असलेल्या कोवळ्या जीवाचं अक्षरशः लचके तोडत होता. भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये जी मन हेलावणारी घटना समोर आली ते बघता फाशी, एन्काउंटर अशा कामच लावू शिक्षा देखील तोकड्या वाटाव्या अशा पद्धतीने या नराधमानं गुन्हा केला. त्या दिवशी गोठ्यात बांधून ठेवलेल्या जनावरांनी माणसाच्या रूपातला राक्षसच पाहिला. माणसाच्या रूपातली ही विकृती पाहून कदाचित त्या गोठ्यातल्या जनावराला आपल्या वासराकडे पाहून वाटलं असेल, बरं झालं तू माझ्या पोटी जनावर म्हणून जन्माला आला. पण या हैवानियतचा कळस तर पुढे जाऊन असा झाला की या 65 वर्षीय म्हाताऱ्याने कोंबड्या आणि जनावरं, शेळ्या सुद्धा सोडलेला नाही. म्हणून या 65 वर्षीय म्हाताऱ्याला माणूस म्हणून जन्म तरी कसा मिळाला असा प्रश्न आहे. आणि कदाचित हा जन्म मिळाला नसता तरी सुद्धा असा अत्याचार तिच्या वाट्याला आला नसता. गोठ्यातली जनावरं दाखवण्याच्या आमिषानं भीमराव कांबळे नामक लांडग्यानं अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीला गोठ्याकडे नेलं. याचा CCTV फुटेज बघितल्यावर कुठल्याही माणसाचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. त्या नराधमाच्या पुढे तुरुतुरु चालणाऱ्या चिमुरडीला काय माहिती, ज्याच्यावर विश्वास ठेवून ती पावले टाकते तीच पावले त्या नराधमाच्या वासनहंदतेचा शिकार होणार आहे. जनावरांच्या गोठ्यात नेऊन पाहिलं या नराधमानं तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिला दगडानं ठेचून तिचा निर्घुण खून केला. माणुसकीला काळीमा म्हणजे या नराधमानं या कळीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला. बराच वेळ झाल्यावरही मुलगी घरी न आल्यानं तिचा शोध सुरू झाला. त्यानंतर गावातील CCTV तपासले असता हा नराधम त्या बालिकेला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसून आला. त्यानंतर ग्रामस्थांनी आरोपीला पकडून आणले. चोप मिळताच त्यांना आपल्या कौऱ्याचा घटनाक्रम सांगितला, आपल्या कृत्याचा घटनाक्रम सांगितला. आरोपीने मृतदेह लपून ठेवल्याची जागा सांगितली. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता शेणाच्या ढिगाऱ्याखालून बालिकेचा मृतदेह बाहेर काढताना उपस्थितांचा अक्षरशः थरकाप उडाला. अंगातील शक्ती शीन पडली होती. डोळ्याभोवती शेणानं भरलेल्या त्या कोवळ्या जीवाचा निश्चित पडलेला मृतदेह अनेकांना पाहावलाही जात नव्हता. नीचपणाची काहीही सीमा नसते हेच या नराधमानं सिद्ध केलं होतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी ही चिमुरडी आपल्या आजीकडे आली होती, परंतु या नराधमाने तिला आपली शिकार बनवून माणुसकी आता या जगात शिल्लकच नसल्याची अगदी ठसठशीत गोष्ट दाखवून दिली आहे. पीडिता बदलते, नराधमांची नावं बदलतात, शहरं बदलतात, परंतु प्रवृत्ती ती प्रवृत्तीच. या महाराष्ट्राच्या मातीत अनेक मायमाऊलींच्या पोटी हिरे जन्मले. स्वराज्याची मूर्त वेळ रोवलेल्या शिवबांना घडवण्यासाठी जिजाऊंना आधी जन्म घ्यावा लागला. आज त्याच महाराष्ट्रात लेकीवाळी सुरक्षित नाही. ही बाब महाराष्ट्राच्या बौद्धिक दरिद्र आणि लागलेली कीड किती खोलवर आहे हेच दर्शवते. भीमराव कांबळे नावाचा हा नराधम आधीही 2015 साली आपल्या पुतणीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात जेलमध्येच होता, परंतु कायद्याच्या कोडगेपणामुळे 2019 साली पॅरोल नावाच्या व्यवस्थेने त्याला पुन्हा लचके तोडण्यासाठी बाहेर काढले.
हा नराधम केवळ एक आहे असल्या अनेक प्रवृत्ती आहेत. महाराष्ट्रात अजून मोकाट आहेत. महाराष्ट्रात अशा घटना घडल्यावर काही दिवसांपूर्वी आंदोलने, मोर्चे निघतात, परंतु पुन्हा राजकारणात आपला समाज दंग होतो. पुन्हा दुसरा अत्याचार झाला की समाज जागा होतो. महाराष्ट्रातला हा जो कलंक आहे तो मुळापासून नष्ट करायचा असेल तर एक जागरूक समाज निर्माण होणं गरजेचं आहे. नसरापूर हे केवळ एक घटना नाही तर समाजाला लागलेली कीड आहे. अशा कित्येक घटना प्रकाशझोतात येत नसल्यानं समाजापर्यंत पोहोचू शकत नाही. केवळ कायद्यावर विश्वास असून चालत नाही तर कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी प्रशासन किती तत्पर आहे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. नसरापूरच्या घटनामुळे समाज मन हेलावून गेले. घटनेची जशी माहिती मिळाली तसतसं लोक जमा झाले. सोशल मीडियावर तर त्या नराधमाचे एन्काउंटर करण्याची मागणी होते, परंतु केवळ एन्काउंटर केल्याने समस्या सुटेल काय याची शाश्वती कोण देत आहे? घटनेनंतर तब्बल 6 तास आंदोलन सुरू होतं. पुणे ते सातारा महामार्ग आंदोलकांनी जाम केला होता, परंतु आंदोलनाचा उद्रेक वाढत असल्यानं पोलिसांनी आंदोलकांवरच लाठीमार केल्याची घटना आता समोर आली आहे. हजारो आंदोलक आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करतात. पोलीस प्रशासन आणि न्यायपालिकांवर लोकांना आता विश्वास राहिलेला नाही. जो आरोपी अत्याचाराच्या 2 गुन्ह्यांमध्ये अडकलेला असतानाही जामिनावर बाहेर येतो आणि पुन्हा एका कोवळ्या जीवाचा बळी घेतो, त्याला आता पुन्हा कोणत्या तोंडाने न्यायालयासमोर उभं करायचं आणि शिक्षेची अपेक्षा करायची असा प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये निर्माण झालाय. अत्याचार होतो, लोकांचा उद्रेक होतो, वेळ गेली की अत्याचाराची चर्चा थांबते. पुन्हा न्यूज चॅनलवर राजकारण्यांच्या बातम्या झळकतात. कोण कोणाला काय बोलतो, कोण कोणत्या पक्षात गेला, कोणाला तिकीट मिळालं, कोणाला कोणतं मंत्रीपद, महामंडळ मिळालं, परंतु अत्याचारांच्या घटनांवर आपलं धोरण लकवेपणा मारतं हे मात्र निश्चित आहे. राजकारण्यांनी केवळ बेटी बचाव आणि मुलींचा जन्मदर वाढवण्याचे कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लेकींना खरोखर सुरक्षित वातावरण तयार केलं तर मुलगी असल्या कारणानं कोणीही गर्भातच तिची हत्या करणार नाही किंवा मुलगी झाली म्हणून कोणीही तिच्या आईचा बळी घेणार नाही. जय महाराष्ट्र.